मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलवलेल्या 2 बैठकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर. सह्याद्री अतिथीगृहावर नाशिक महापालिका आणि महानगरपालिका प्राधिकरणाची बैठकीला उपस्थित राहण्याऐवजी शिंदे मलंगगड इथल्या कार्यक्रमाला उपस्थित. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घरगुती काम करणाऱ्या महिलांची घेतली भेट. जीवाची मुंबई श्रमाची आनंदवारी या उपक्रमांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातील रसिका आश्रय संस्थेच्या वतीने 25 घरकाम करणाऱ्या महिला मुंबईत. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन साळवींनी दिला उपनेतेपदाचा राजीनामा. उद्या शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजन साळवींचा उपनेतेपदाचा राजीनामा. संघटना बांधणीच्या अनुषंगाने योग्य न्याय देऊ शकत नसल्यानं राजीनामा देत असल्याची भावना. लाडकी बहीण योजनेचा शेतकऱ्यांनाही फटका. वर्षभरापासून ठिबक सिंचनाचं अनुदान मिळालं नसल्याची माहिती. एकट्या संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांची 58 कोटींची थकबाकी. लाडक्या बहिणींचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेला फटका. जनआरोग्य योजनेची कोट्यवधी रुपयांची बिलं 6 ते 7 महिन्यांपासून थकीत. संपूर्ण राज्यात 889 कोटींची बिलं थकल्याची माहिती. मराठा समाजाला मराठा कुणबी आणि कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ. उर्वरित दाखले आणि कागदपत्रांचा अभ्यास करण्याकरता समितीला 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ. सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा. कॉपीसाठी मदत करणाऱ्या शिक्षकांवरही कारवाई करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे शिक्षण विभागाला आदेश. मराठी भाषा संवर्धन आणि वृद्धीसाठी केंद्रीय विद्यालयाची स्थापना करा. खासदार रवींद्र वायकरांची मागणी. भारतात मराठी भाषा ही 3ऱ्या क्रमांकाची भाषा. वायकरांची लोकसभेत माहिती. मुख्यमंत्री फडणवीस यांची टेक एंटरप्रेन्युअर्स असोसिएशन ऑफ मुंबई पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट. मुंबई टेक वीक 2025च्या आशियातील सर्वात मोठ्या AI महोत्सवाबाबत केली चर्चा. पुण्यानंतर आता मुंबईत GBS व्हायरसने पहिला मृत्यू. नायर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या 53 वर्षीय रुग्णाचा मृत्यू. GBS सिंड्रोममुळे आतापर्यंत 8 जण मृत्यू. मुंबईत माघी गणेशोत्सवातल्या मूर्ती विसर्जनाचा वाद अद्यापही कायम. चारकोपचा राजानंतर आता कांदिवलीच्या श्री गणेश मंडळाच्या मूर्तीचं विसर्जन न करण्याचा निर्णय. POP मूर्ती विसर्जनावरून वाद सुरू. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती विसर्जनावरून निर्माण झालेल्या वादावरून राज्य सरकार पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार. प्रदूषण टाळण्यासाठी POP मूर्तींचं विसर्जन करून देण्याची पालिकेची भूमिका. मेट्रो 2A आणि मेट्रो 7 वर दररोज प्रवासी संख्या 2.5 लाखांवर. महामुंबई मेट्रोने 15 कोटी प्रवासी संख्येचा टप्पा ओलांडला. कुर्ला बस अपघात प्रकरणी पोलिसांकडून कोर्टात 1,500 पानांचं आरोपपत्र दाखल. मुख्य चालक संजय मोरे, कंत्राटदार कंपनीच्या CEOंना करण्यात आला आरोपी. पालघरच्या वाडामधील कुडूस जवळील मुसारणे वडवलीतील नागरिक प्रदूषणकारी कारखान्यांमुळे त्रस्त. या परिसरात टायरपासून राख, ऑइल आणि तयार करणाऱ्या 17 ते 18 कंपन्या बंद करण्याची स्थानिकांची. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.